लक्ष द्या, आपण त्रिकोणी संख्या शिकतोय बरोबर आहे. आपण जर पाहिलं सुरुवातीला तर ही एक आहे पहा, ही काय नैसर्गिक संख्या. ही जर आपण एक घेतली तर इथे एक आहे. आता आपण काय करायचं की असे हे घन ठेवायचे किंवा हे ठिपके ठेवायचे. की आता इथे एक होता, आता इथे दोन ठेवले, मग त्याच्या पुढं जसे आपण रांगोळी काढतो तसे दोन ठेवले आणि त्याच्या पुढे एक ठेवला, तीन त्रिकोणी तयार करायचं बरोबर आहे. आता हे झाले. याची जर बेरीज केली आपण, हा वरचा एक आणि एक खालचे दोन, याची बेरीज किती येते? तीन. म्हणजे पहिल्या दोन नैसर्गिक संख्येची बेरीज किती आली? तीन. तर ही जी पहिल्या दोन नैसर्गिक संख्येची बेरीज येते ही असते त्रिकोणी संख्या. आता इथं पहा, खालच्या साईडला आपण किती ठेवलेले? तीन, मध्ये दोन आणि वर एक. म्हणजे पहिला हा एक, दुसऱ्या लाईनमध्ये दोन, तिसऱ्या लाईनमध्ये तीन. यांची जर बेरीज केली, एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा, तर ही सहा काय झाली? त्रिकोणी संख्या झाली. तसंच इथं पहा, इथं आपण असे किती मनोरे केले? एक दोन तीन चार. चार लाईनमध्ये पहिले काय? एक अधिक दुसऱ्या लाईनमध्ये दोन, तिसऱ्या लाईनमध्ये तीन, चौथ्या लाईनमध्ये चार. यांची जर आपण बेरीज केली पहिल्या चार नैसर्गिक संख्यांची तर किती येते पहा बरं. एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा, सहा आणि चार दहा. मग ही दहा काय झाली? नैसर्गिक आपल्या त्रिकोणी संख्या. इथं पहा, आता आपण इथं पहिले हा एक घेतला, अधिक दुसऱ्या लाईनमध्ये दोन, तिसऱ्या लाईनमध्ये तीन, चौथ्यामध्ये चार, पाचव्या लाईनमध्ये पाच. अशी यांची जर बेरीज केली आपण तर एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा आणि चार दहा आणि पाच 15. ही काय झाली मग? त्रिकोणी संख्या. ठीक आहे. तसं इथं जर आपण केलं तर पहिल्या लाईनमध्ये एक, दुसऱ्यात दोन, तिसऱ्यात तीन, चौथ्यात चार, पाचव्यात पाच आणि सहाव्या लाईनमध्ये सहा. तर यांची जर बेरीज केली, एक आणि दोन तीन आणि तीन सहा आणि चार दहा आणि पाच 15 आणि सहा 21. या पद्धतीने जर आपण असं पुढे मांडत गेलो, पहिल्या नैसर्गिक संख्यांची जर बेरीज केली, पहिल्या सहा झाल्या, आता पहिल्या सात, पहिल्या आठ, पहिल्या नऊ, पहिल्या दहा, तर त्यांची बेरीज जी मिळते आपल्याला त्या संख्या कोणत्या असतात? त्रिकोणी संख्या. आता आपण किती इथं चार आणि दोन सहा, पहिल्या सहा त्रिकोणी संख्या बघितल्या बरोबर आहे. पहिली त्रिकोणी संख्या कोणती मग? एक, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी. आता दुसरी महत्वाची गोष्ट पाहायची, याच्यात कोणत्याही सलग दोन येणाऱ्या नैसर्गिक संख्येची त्रिकोणी संख्येची जर आपण बेरीज केली तर आपल्याला पूर्ण वर्ग संख्या मिळते. तुम्हाला माहिती वर्ग संख्या, एकचा वर्ग काय असतो? एक, दोनचा वर्ग चार, तीनचा वर्ग. आता सलग कोणत्याही दोन त्रिकोणी संख्येची बेरीज करू. इथं एक आहे आणि इथं तीन आहे, तीन आणि एक चार. ही पूर्ण वर्ग संख्या आली. कशाचा वर्ग आहे? चार, दोनचा. कोणत्याही दोन सलग येणाऱ्या त्रिकोणी संख्या पहा, इथं तीन आणि इथं सहा, याची बेरीज करा. तीन आणि सहा 9. येणारी संख्या ही काय आहे? 9. आणि ती काय आहे? वर्ग संख्या आहे. आता पुढचं जर पाहिलं तुम्ही, 6 आणि 10, 6 आणि 10 ची बेरीज करा 16. 16 हा काय झाला? वर्ग संख्या. 16 हा कशाचा वर्ग आहे? 4 चा वर्ग बरोबर आहे. आता इथली ही संख्या त्रिकोणी संख्या 10 आणि याच्या पुढची येणारी 15. 10चा आणि 15ची जर तुम्ही बेरीज केली तर किती येते? 25. मग येणारी बेरीज ही पूर्ण वर्ग संख्या आहे का पहा बरं. कशाचा वर्ग आहे? 25, 5चा. त्यानंतर इथं ही 15 त्रिकोणी संख्या आणि त्याच्या पुढची येणारी सलग पुढची संख्या कोणती आहे? 21. 15 आणि 21 ची जर बेरीज केली आपण, सलग दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज केली तर किती होतात पहा बरं? 36 बरोबर. 36 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? कशाचा वर्ग आहे? 6चा. म्हणजे याच्यातून काय कळालं तुम्हाला की सलग कोणत्याही दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही पूर्ण वर्ग संख्या असते. कळालं? आणि त्रिकोणी संख्या कशा असतात की त्या आपण ठिपक्यांच्या स्वरूपात जर मांडल्या त्याच्यापासून समभुज त्रिकोण तयार होतो. असे जेवढ्या संख्या त्याला पाहिजे किंवा जेवढे अंक त्याला पाहिजे ती संख्या काय असते? त्रिकोणी संख्या असते. ठीक आहे. मग याच्यावरून आपण एक म्हणू शकतो का की पहिल्या n संख्यांची बेरीज ही त्रिकोणी संख्या असते. आता n म्हणजे काय? नैसर्गिक संख्या. मग पहिल्या आपण जर म्हणलं पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज ही केली तर ती त्रिकोणी संख्या राहील का बरं? हो, राहील. जर आपण पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज केली
तर ती त्रिकोणी संख्या मिळेल का आपल्याला? म्हणजे याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज केली असता येणारी बेरीज ही त्रिकोणी संख्या असते. त्यानंतर सलग 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते. समजलं सगळ्याला? ठीक आहे.